देवळा तालुक्यात डॉक्टर भारती पवार यांना उमराणे येथे ग्रामस्थांच्या रोषाला सामोरं जावं लागले। प्रचार सभेदरम्यान गोंधळ झालाय। केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तसेच आदिवासी विकास राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांचा मंगळवारी 7 मे रोजी देवळा तालुक्यातील पूर्व भागात प्रचार दौरा होता। ग्रामस्थांनी विविध ठिकाणी त्यांचं स्वागतही केलं। उमराणे येथेही ढोल ताशाच्या गजरात समर्थकांकडून त्यांचं स्वागत झालं। यावेळी डॉक्टर पवार यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला, तसेच भगवान श्री रामेश्वर मंदिरात जाऊन दर्शनही घेतलं। छत्रपती शिवाजी महाराज चौकात ग्रामस्थांशी सुसंवाद साधत असताना ग्रामस्थांकडून पाण्याचा व विकास कामाच्या मुद्द्यावर मोठा उद्रेक झाला। त्यामुळे काही काळ तणावग्रस्त वातावरण झालं। गाव प्रतिनिधींना उद्रेक झालेल्या कार्यकर्त्यांची समजूत काढताना मोठी कसरत करावी लागली। कभी खुशी कभी गम अशीच परिस्थिती सध्या उमराणे तालुक्याच्या पूर्व भागातून पाहायला मिळते। तालुक्याच्या पूर्व भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली। प्रलंबित अशा चणकापूर, झाडी, एरणगाव, वाढीव कालवा, आरोग्य सुविधेचा बोजवारा, नाफेड व कांदा निर्यात बंदी आदी विषयांचा रोष यावेळी नामदार पवार यांना पत्करावा लागला। ग्रामीण जनतेला विश्वासाची जाणीव आहे, त्यांचा मोदीजींवर प्रचंड विश्वास आहे। अशा ग्रामीण भागातील तळागाळातील जनतेपर्यंत अगदी घराघरात मोदीजींचं कार्य पोहोचविण्यासाठी डॉक्टर पवार यांनी जनतेशी संवाद साधत मतदान करण्याचं गावकऱ्यांना आवाहन केलं। यावेळी आमदार डॉक्टर राहुल आहेर, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष केदारनाथ आहेर, माजी अध्यक्ष दादा जाधव, भूषण कासलीवाल, डॉक्टर आत्माराम कुंभारडे, उमराणे बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे, उमराणे विकास सोसायटीचे चेअरमन सुनील देवरे, शिवसेना शिंदे गटाचे देवानंद वाघ, दीपक निकम, भाजपा जिल्हा महिला आघाडीच्या बबिता देवरे, दत्तू देवरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते। स्टार 24 फास्ट न्यूज साठी सोमनाथ जगताप, देवळा।